पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव जे सध्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांना 1 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। त्यांच्यावरती एकूण 2 गुन्ह्यांची नोंद आहे। पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी 5 जानेवारी 2011ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वेरूळचा दौरा होता। या दौऱ्यादरम्यान मनसेचे तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफात गाडी घालण्याचा प्रयत्न केला। त्यांना अडवण्यासाठी पुढे आलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरतीही त्यांनी गाडी घुसवण्याचा प्रयत्न केला। याशिवाय महिला पोलिसाचा विनयभंग आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांनी केली। तब्बल 5 वर्षांनी सत्र न्यायालयाने या प्रकरणी आता शिक्षा सुनावली आहे। शासकीय कामात अडथळा आणला म्हणून आणि मारहाण केली शासकीय म्हणजे कर्मचाऱ्याला त्या 353 आणि 354 या कलमाखाली प्रत्येकी 1 वर्ष आणि सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंड, 5,000 रुपये दंड न भरल्यास 2 महिने साधिक अशा प्रकारची शिक्षा त्यांना करण्यात आली।